भारतीय राजकारणाच्या इतिहासात कालचा दिवस एका मोठ्या भूकंपापेक्षा कमी नव्हता. राऊस एव्हेन्यू कोर्टाने असा एक ऐतिहासिक निकाल दिलाय ज्याने दिल्लीपासून ते थेट दिल्लीच्या तख्तापर्यंत सगळ्यांना हादरवून सोडले. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह तब्बल 23 जणांची दिल्ली दारू घोटाळा प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. ज्या घोटाळ्यावरून गेल्या 2 वर्षांपासून देशाचं राजकारण तापलं होतं, ज्या साऊथ लॉबी आणि 100 कोटींच्या लाचेचे आरोप लावले जात होते, त्याबद्दल कोर्टाने स्पष्ट सांगितलंय की सीबीआय कडे एकही ठोस पुरावा नाही. पण मित्रांनो, पिक्चर अभी बाकी आहे. तर पुरावेच नव्हते तर एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला एवढे महिने जेलमध्ये का डांबून ठेवलं? आणि सर्वात मोठा ट्विस्ट काल भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या प्रेस मीट नंतर आला. ज्या केजरीवालांना क्लीन चिट मिळाली आहे, त्यांच्यावर आता भाजपने पुरावे नष्ट केल्याचा भयंकर आरोप लावलाय. अखेर हे प्रकरण नक्की काय आहे? सीबीआय कोर्टात का तोंडावर पडली? आणि काल सुधांशु त्रिवेदींनी असं काय वक्तव्य केलं ज्याने परत एकदा संशय निर्माण झालाय? चला तर मग आजच्या संपूर्ण प्रकरणाचं ऑपरेशन करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. काळ होता मार्च 2024चा. देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत होते. दिल्लीत ही निवडणुका अगदी तोंडावर आल्या होत्या आणि बरोबर त्याच टायमिंगला दारू घोटाळ्याचे किंगपिन असल्याचा आरोप ठेवून तपास यंत्रणांनी अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यावेळी केजरीवाल यांचे ते स्टेटमेंट आठवतंय का तुम्हाला? केजरीवाल म्हणाले होते, माझी अटक ही निव्वळ एक राजकीय षडयंत्र आहे. मला इलेक्शन कॅम्पेन पासून दूर ठेवण्यासाठी हा डाव आखला गेलाय. विरोधकांनी तेव्हाही याला लोकशाहीची हत्या असं म्हटलं होतं. पण आरोप काय होते? आरोप होते की दारू धोरण बदलून काही खासगी कंपन्यांना फायदा पोहोचवला आणि त्या बदल्यात 100 कोटी रुपयांची लाच घेतली गेली. सीबीआयने यावर भली मोठी चार्जशीट दाखल केली. पण काल जे कोर्टात घडलं ते कुणालाच अपेक्षित नव्हतं. आता येऊया कालच्या निकालावर. राऊस एव्हेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंग यांनी तब्बल 598 पानांचा निकाल दिला आणि या निकालात कोर्टाने सीबीआयला अक्षरशः धारेवर धरलं. कोर्टाने 3 सर्वात महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सर्वप्रथम, नो क्रिमिनल इंटेंट. या संपूर्ण पॉलिसी मागे कोणताही गुन्हेगारी हेतू नव्हता. द्वितीय, नो एव्हिडन्स. पैशांची देवाणघेवाण झाल्याचा किंवा केजरीवालांनी लाच घेतल्याचा एकही कागदोपत्री किंवा इलेक्ट्रॉनिक पुरावा सीबीआय देऊ शकली नाही. तृतीय, तपास अधिकाऱ्यांवर कारवाई. एवढंच नाही तर काही सरकारी अधिकाऱ्यांना विनाकारण गोवल्याबद्दल कोर्टाने सीबीआय अधिकाऱ्यांवरच डिपार्टमेंटल इन्क्वायरी करण्याची शिफारस केली आहे. म्हणजेच ज्या आरोपींवरून एका मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, तो केवळ एक कॉन्जेक्च्युअर म्हणजेच अंदाज होता, असं कोर्टाचं म्हणणं आहे. पण थांबा, जर कोर्टाने क्लीन चिट दिली आहे तर भाजप शांत कशी बसेल? काल निकाल आल्या आल्या भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी तातडीची प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी असा एक मुद्दा उपस्थित केला ज्यांनी या केसला पुन्हा एक वेगळं वळण दिलंय. सुधांशु त्रिवेदी यांनी कोर्टाच्या या निकालाला एक टेक्निकल बाब म्हटलं आहे. त्यांनी थेट सवाल विचारला की जर सुरुवातीपासून काहीच पुरावे नव्हते तर मग खालच्या कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत पूर्वी आरोप निश्चित करायला परवानगी कशी मिळाली होती? आणि यापुढचा आरोप सर्वात भयंकर होता. त्रिवेदी म्हणाले, कोर्टाने पुराव्याअभावी सुटका केली आहे हे खरंय, पण पुरावे का मिळाले नाहीत? कारण जवळपास 160 ते 170 मोबाईल फोन्स आणि सिम कार्ड जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आले होते. पुरावेच नष्ट केले गेले असतील तर सीबीआयला ते मिळणार कसे? भाजपने स्पष्ट केलंय की ही केस अजून संपलेली नाही आणि सीबीआय आता हायकोर्टात या टेक्निकल मुद्द्यावर आवाहन देणार आहे. आता इथेच खरा विरोधाभास निर्माण होतो मित्रांनो. अटक करताना भाजपचे नेते सांगत होते की त्यांच्याकडे पक्के पुरावे आहेत आणि आता सुटका झाल्यावर सांगत आहे की पुरावे नष्ट केले गेले. जनतेच्या मनात आता प्रश्न पडलाय की यात खरं कोण बोलत आहे? इकडे निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल प्रचंड आक्रमक झाले आहेत. काल बाहेर आल्यावर त्यांच्या डोळ्यातून अश्रू होते. पण त्यानंतर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. केजरीवाल म्हणाले,
हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय कट होता. आम आदमी पार्टीला संपवण्यासाठी ही सगळी खोटी स्क्रिप्ट रचली गेली होती. एवढंच नाही तर त्यांनी भाजपला एक ओपन चॅलेंज दिलंय. ते म्हणाले, येत्या दिल्ली निवडणुकीत जर भाजपने 10 पेक्षा जास्त जागा जिंकून दाखवल्या तर मी राजकारण सोडून देईल. म्हणजेच मित्रांनो, आता हा लढा फक्त कोर्टात राहिलेला नाही, तर तो रस्त्यावर आणि येणाऱ्या निवडणुकीच्या मैदानात आला आहे. मित्रांनो, आता सर्वात मोठा प्रश्न उरतो, न्याय व्यवस्थेचा आणि सिस्टीमचा काय. एका बाजूला सुधांशु त्रिवेदी म्हणतात की मोबाईल नष्ट केले, दुसऱ्या बाजूला कोर्ट म्हणते की सीबीआयने फक्त हवेत तीर मारले. पण जर खरोखरच ठोस पुरावे नव्हते तर केवळ संशयावरून एका विद्यमान मुख्यमंत्र्याला, एका लोकप्रतिनिधीला एवढे महिने जेलमध्ये का ठेवलं गेलं? सीबीआय आणि ईडी सारख्या सर्वोच्च तपास यंत्रणांचा वापर राजकीय हत्यार म्हणून होतोय का? आणि जर उद्या एखाद्या सामान्य माणसावर अशी वेळ आली तर त्याने काय करावं? मित्रांनो, या सगळ्या राजकीय खेळात तुमचं मत काय? केजरीवाल खरंच निर्दोष आहेत की सुधांशु त्रिवेदी म्हणतायत तसे पुरावे नष्ट केले गेले? तुमचे मत खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.